शासकीय अनुदानित वृद्धाश्रमांमध्ये गरजू वृद्धांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था, 3 वेळचे जेवण, कपडे आणि औषधोपचार या सुविधा अगदी मोफत दिल्या जातात. नमस्कार मित्रांनो, समाजामध्ये अशाही ज्येष्ठ व्यक्ती आहेत, असेही ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध आहेत की ज्यांच्याकडे आयुष्यभराचा अनुभव आहे, मात्र आता त्यांच्या डोक्यावरती हक्काचं छप्पर नाहीये आणि त्यांना त्यांचा सांभाळ करणारी त्यांची हक्काची माणसंही त्यांच्याकडे नाहीये. काही वृद्ध असेही आहेत ज्यांना कुटुंबाकडून दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे, त्यांचा छळ केला जातो, त्यांना कुटुंबामध्ये प्रताडित केलं जाते किंवा कुटुंबामध्ये ते एक प्रकारची अडचण आहेत, अडसर आहेत, अशा प्रकारची वागणूक त्यांना कुटुंबामध्ये दिली जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या वृद्धांजवळ उपजीविकेचं ही दुसरं काही साधन नाहीये. आर्थिक परिस्थिती ही अत्यंत खराब आहे. मग अशा वृद्धांजवळ एकच पर्याय उरतो, तो म्हणजे वृद्धाश्रमाचा. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच खाजगी वृद्धाश्रम आहेत, मात्र मग त्या खाजगी वृद्धाश्रमांमध्ये काही विशिष्ट शुल्क हे आकारले जाते आणि तेवढा पैसा देण्यासाठीही या वृद्धांकडे आर्थिक सक्षमता नाही. मग अशा वेळेस या वृद्धांपुढे दुसरा पर्याय उरतो, तो म्हणजे शासकीय वृद्धाश्रमांचा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे अनुदानित शासकीय वृद्धाश्रम ही चालवली जातात, ज्यामध्ये या वृद्धांना सन्मानाचे एक आयुष्य जगता येते. पण मग प्रश्न असा आहे की ही जी वृद्धाश्रम आहेत, या वृद्धाश्रमांमध्ये प्रवेश जर घ्यायचा असेल तर त्याची पात्रता काय आहे, निकष काय आहेत आणि नेमकी कोणत्या वृद्धांना या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश हा दिला जातो. मग याबद्दलचीच इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीने मला समजली आहे, ज्या पद्धतीने मला कळते आहे, त्या पद्धतीने मी साध्या, सोप्या आणि सरळ शब्दात तुमच्यापर्यंत मांडण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि एक रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त वृद्धांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सेंड करा, शेअर करा, पोहोचवा, जेणेकरून याबद्दलची माहिती या वृद्धांना मिळू शकेल. तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनेक अनुदानित वृद्धाश्रम आणि मातोश्री वृद्धाश्रम योजना ही राबवली जाते. मग यासाठी पात्र व्यक्ती कोण कोण आहेत, तर यामध्ये सर्वात पहिली पात्रतेची अट जी आहे, जी महत्त्वाची आहे, ती वयाची आहे. जर समजा वृद्ध पुरुष असेल तर त्याचे वय हे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. त्यातच जर वृद्ध ही महिला असेल तर त्या महिलेचं वय 55 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे हे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे हे गरजेचे आहे. यानंतरचा जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वृद्ध व्यक्तींना सांभाळण्यासाठी कोणीही कायदेशीर वारस नाहीये, अथवा ज्या व्यक्ती पूर्णपणे निराधार आहेत, बेघर आहेत, किंवा ज्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाकडून दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे, त्यांचा छळ त्या कुटुंबामध्ये केला जात आहे, तर अशा प्रकारच्या ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य हे दिले जाते. आता पुढचा मुद्दा असा आहे की या वृद्धाश्रमांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर काही शुल्क द्यावं लागतं का? तर ही जी वृद्धाश्रम आहे ती विनामूल्य आहे. मित्रांनो, शासकीय अनुदानित वृद्धाश्रमांमध्ये बेघर व अत्यंत गरीब वृद्धांना
राहण्यासाठी निवासाची व्यवस्था, 3 वेळचे जेवण, कपडे आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत हा दिला जातो. तर मातोश्री वृद्धाश्रम जे आहेत, या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये 50% जागा या मोफत असतात, तर 50% जागांवरती नाममात्र शुल्क हे आकारलं जातं. आता हे तर झाले की नेमकी कोणत्या वृद्धांना या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश दिला जातो याबद्दलची माहिती. आता आपण हे पाहणार आहोत की या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश घेताना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कागदपत्र आहे ते ओळखीचा पुरावा. मग या ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला हा वृद्ध देऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला द्यावा लागतो. सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला देखील त्या वृद्धाला द्यावा लागतो. वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देखील त्या वृद्धाला द्यावा लागतो. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा आहे. तर मग जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयामध्ये जाऊन थेट संपर्क तुम्ही करू शकतात, किंवा मग मान्यताप्राप्त अनुदानित जे वृद्धाश्रम आहे तेथील व्यवस्थापनाशी तुम्ही बोलू शकतात आणि सविस्तर माहितीही तुम्ही याबद्दलची घेऊ शकतात. कारण की प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट घेतल्यानंतर याबद्दलची सविस्तर आणखी माहिती तुमच्यासमोर येईल. कारण की उत्पन्नाची अट नेमकी काय आहे ते देखील मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर समजू शकेल. तरी मित्रांनो, ज्या पद्धतीने वृद्धाश्रमामध्ये नेमकी कुठल्या अटी आणि शर्ती आहेत याबद्दलची जी माहिती मला अवगत झाली, मला समजली, त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला सोशल मीडियाच्या माध्यमातून वृद्धांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळू शकेल आणि एखाद्या गरजूवंत वृद्धाला या व्हिडिओचा, या माहितीचा नक्कीच फायदा मिळेल. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.